आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे भारताची इलेक्ट्रिक वाहन क्रांती. भारत सरकारने 2030 पर्यंत आपल्या रस्त्यावर लाखोंच्या संख्येने EV आणण्याचं मोठं स्वप्न पाहिलं. फेम योजना, सबसिडी, कर सवलती हे सगळं या स्वप्नांसाठीच. आज इलेक्ट्रिक स्कूटर, कार्स आणि बसेस भारतात वेगानं लोकप्रिय होत आहेत. कशामुळे? तर महागडं पेट्रोल, प्रदूषणाची वाढती भीती आणि सरकारी प्रोत्साहन यामुळेच. EV मार्केटमध्ये अनेक हिरोज आहेत, जसे की टाटा, महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक आणि इतरही बरेच. यांच्यासोबतच बॅटरी कंपन्या आणि चार्जिंग स्टेशन नेटवर्क तयार करणाऱ्या कंपन्यांचंही योगदान जबरदस्त आहे. या क्षेत्रात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर EV कंपन्यांचे शेअर्स, EV ETF किंवा म्युच्युअल फंड्स हे पर्याय ओपन आहेत. कोविड नंतर भारताच्या ऑटोमोबाईल सेक्टरनं जबरदस्त कमबॅक केलंय. M&M, टाटा मोटर्स, TVS मोटर्स यासारख्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले. फक्त गाड्याच नाहीत तर शाफलर, युनो मिंडा, गॅब्रियल इंडिया यासारख्या स्पेअर पार्ट्स कंपन्यांनीही चांगला फायदा करून दिलाय. ऑटो सेक्टरमधलं हे कमबॅक अजून पुढे कुठे घेऊन जात आहे हे बघणं खरंच रोचक असेल. तुमचं लक्ष बॅटरी टेक्नॉलॉजी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि उत्पादन क्षेत्रावर ठेवा. तिथे तुम्हाला परतावा चांगला मिळू शकतो. अर्थात यात काही अडचणी आहेत, जसे की चार्जिंग स्टेशनची कमी संख्या, महागड्या बॅटरीज इत्यादी. पण सरकार आणि खाजगी कंपन्या या समस्यांवर काम करत आहेत. त्यामुळे ही आव्हानं लवकरच संधी बनणार आहे. म्हणूनच मित्रांनो, EV म्हणजे भविष्य. तुम्ही EV खरेदी करणार का? गुंतवणूक करणार का? तुमचं मत नक्की कळवा आणि अर्थनीती डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवे अपडेट्स, नवे विषय घेऊन. धन्यवाद.